नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। 22 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येला जाणार नाहीत। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार 22 तारखेला अयोध्येमध्ये जाणार नाहीयेत। 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेतील। मंत्रिमंडळासह खासदारांना सुद्धा घेऊन रामाचं दर्शन घेतलं जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। रामाचं दर्शन कधी घेणार, तारीख वेळ लवकरच ठरवणार, असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिलेली आहे। जय श्रीराम। अयोध्येत राम मंदिर उभारणीचे कोट्यावधी भारतीय आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केलं। मोदींचे शतशः आभार। अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच। अभिमानास्पद अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार माझ्यासह फडणवीस आणि अजित पवारांनी होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना घेऊन प्रभू श्री रामाचे दर्शन आम्ही घेणार आहोत। अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत।